नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सतीश गाणार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी लावलेली 15 झाडे. कोणकोणती झाडे आहेत तुम्ही बघा. त्याच्या अगोदर तुम्हाला एक दाखवणार मी आमच्या अंजिराच्या झाडावरती ना एक चिमणीने खोपा केला आहे. त्याच्यामध्ये खोपा केला आहे आणि त्याच्यामध्ये अंडे पण घातलेत आणि काही पिल्लं पण निघलेत. तुम्हाला दाखवतो मी. त्याच्यामध्ये हे बाबा इथं बसलेली चिमणी तुम्हाला दिसतं ना, बघितली उडून ती वरती. हे बघा इथं बसलेले वरती बसली आहे इथे बघा. दिसतं तुम्हाला वरती. तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये पिल्लं पण आहेत आणि काही अंडे पण तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. हे बघा दिसतं तुम्हाला छोटी छोटी पिल्लं आहे त्याच्यामध्ये. काल 2-3 दिवसापूर्वी त्याच्यामध्ये अंडे होते आणि आज सकाळी त्याच्यामध्ये पिल्लं निघालेत काही आणि काही अंडे अजून त्याच्यामध्ये. व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला आज मी लावलेली 15 झाडे दाखवणार आहे. चला तुम्हाला दाखवतो मी. चला तर सुरुवात करतो. चला तर दाखवतो मी तुम्हाला झाडं. आंब्याची झाडं पहिले अगोदर दाखवतो. हे बघा इथं एक आंब्याचं झाड दिसतं तुम्हाला. इथं एक आंब्याचं झाड आहे. त्याच्यानंतर इथे 2 नंबर हे आंब्याचं झाड. त्याच्यानंतर हे 3ऱ्या नंबरचं आंब्याचं झाड आहे. त्याच्यानंतर इथं हे 4थं नंबरचं आंब्याचं झाड होतं इथं, पण काहीतरी कारणामुळं वाळलं इथे. आणि मी तिथं आधी 2 आंब्यांच्या कोय लावले तिथं. आणि त्याच्यानंतर हे बघा चिंचेचं झाड लावलेलं आहे मी. त्याच्यानंतर इकडं हे झाड आहे रामफळीचं झाड आहे. त्याला रामफळ पण आलते पण आता डबल त्याला फुलं लागलेत. काय लागले तुम्हाला दाखवतो मी कुठे त्याला कळायला लागलेलं. हे बघा तुम्ही ह्याला कळायला लागलं रामफळाला बारीक बारीक फळं लागले त्याला. आणि त्याच्यानंतर इथं पण बघा हे बघा तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. आणि भरपूर मोठं झालेलं झाड ते. आणि हे आंब्याचं झाड पण भरपूर मोठं झालेलं आहे. हे 2 झाडं इथे आंब्याचे बघू शकतो. इथे हे एक आंब्याचं झाड आहे. त्याच्यानंतर हे एक आंब्याचं झाड. 2 झाडं आहेत. हे खूप मोठे झाले. कमीत कमी 6-1 वर्षाचे झालेले हे आंबे झाडं. आणि याला कमीत कमी अजून म्हणजे यंदा कैऱ्या वाटत होता आम्हाला येईल, पण ह्यावेळेस काय आल्या नाही. पुढच्या वर्षी नक्की याला कैऱ्या येणार आहेत. त्याच्यानंतर पुढचं झाड दाखवतो तुम्हाला किती झाले झाडं मोजा तुम्ही. त्याच्यानंतर इथे बघा हे एक झाड आहे आंब्याची. हे एक आहे मला दिसतं. हे एक आंब्याचं झाड आहे. त्याच्यानंतर ही इथे एक आंब्याचं झाड आहे. मोस्ट तुम्ही किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11वं झाड आहे. त्याच्यानंतर बाकीची झाडं तिकडं लावलेले. इथं आम्ही गिन्नीगत लावले आमच्या राधाला म्हणजे आमच्या गाईला आणि आमच्या खिल्लारी बैलांसाठी लावलेले हे गिन्नीगत कसे कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो इथं 10 झालेत ना. त्याच्यानंतर इथे बघा हे 11 नंबर झाड इथं आंबे झाड मी लावलेले आहेत. त्याला आंब्या झाडाला पण 2 वर्ष झालेले आहेत पूर्ण. आंब्याची गुढीच लावले. तुम्ही पण लावा झाडं. झाडांना फक्त 2-3 वर्ष सांभाळा. नंतर त्यांना सांभाळायची पण गरज नाही, पाणी पण टाकायची गरज नाही. इथं हे 12 नंबरचं झाड आहेत. आणि त्यानंतर बाकीची झाडं पण दाखवतो मला. त्याच्या अगोदर तुम्हाला ना मी आमची विहीर दाखवतो. 12 झालेत झाडं. आमची विहिरीत पण पाणी कमी आहे. पाऊस पण आलेला नाही अजून एवढं म्हणावं असं. पाणी खूप खाली आहे. तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये मासे पण आहेत, पण मासे खूप खाली आहेत ते तुम्हाला दिसणार पण नाही. त्याच्यामध्ये पाणीच खाली खूप. त्याच्यामध्ये आम्ही भरपूर मासे सोडले. जेव्हा पाणी वरती येईल का तुम्हाला तेव्हा व्हिडिओ टाकेन मी तुम्हाला. त्याच्यामध्ये मासे दिसतील तुम्हाला. मग भरपूर जातीचे मासे टाकलेत आणि त्याच्यामध्ये पाणी पण खूप खाली गेलेलं आहे. चला तर पुढचे झाडं दाखवतो मी तुमचे. त्याच्यानंतर हे एक पपईचं झाड पण मी लावलेलं आहे. त्याच्यानंतर पप्पांनी वांग्याचं रोप टाकलेलं आहे शेतामध्ये लावण्यासाठी. त्याच्यानंतर दाखवतो ती मोठी चीज दिसत असेल तुम्हाला. चीज पण मी लावलेली आहे. म्हणजे कमीत कमी तिला कमीत कमी 9-10 वर्ष झालेले असेल तेव्हा मी लावली होती छोटीशी. चिंचुकी लावले होते. त्यानंतर चीच उगली. त्याच्यानंतर हा आंब्याचं झाड पण मी लावलेलं आहे. त्याच्यानंतर दाखवतो किती झालेत. तिकडं 12 13 14 झालेत ना. त्याच्यानंतर हे पेरूचं झाड पण मी लावलेलं आहे. पण दाखवतो मी. हे बघा हे पेरूचं झाड. त्याच्यानंतर इथे जांभूळ झाड आहे. हे जांभूळ मम्मीने आणले खूप मोठे होते त्याच्यामुळे मी झाडला जांभूळचं. त्याच्यानंतर हे नारळ झाड बघा तुम्ही नारळ पण आलेले आहेत. मग दाखवतो. हे बघा
दिसत तुम्हाला नारळ अशी एवढी झाडं लावलीत मी. तर तुम्ही पण झाडं लावा, झाडं जगवा. झाडांनी काय दिलं नाही तर तरी तुम्हाला सावली देणार ते. फक्त 1-2 वर्ष सांभाळा, बाकी त्यांना सांभाळायची पण गरज नाही. चल तर शेतकरी मित्र हो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आपला व्हिडिओ जरा आवडला तर लाईक करा, कमेंट करा, कमेंटमध्ये करून सांगा मला कसं वाटलं. धन्यवाद.